नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे 14 जून 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 9:30. तसं तर मी उठलो 8:30 वाजता, कारण आत्ता मी लगेच फटाफट निघतोय. कालची व्हिडिओ जी होती ती घरी एंड केली, रात्रीच एडिट केली, थंबनेल टायटल वगैरे रात्री सर्व अपलोडिंग करून टाकलं. म्हणजे सकाळी काही स्ट्रेस वगैरे राहत नाही की व्हिडिओसाठी उठायचं आहे. तर आरामातच उठलो, आरामात म्हणजे लवकर उठलो. आणि सकाळीच एक शूट आहे तर ते करून घेतो, कारण 2 वाजता ट्रेन पकडायची आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये चाललो आहे. आता कुठे चाललो आहे थांबा, टायटल आणि थंबनेलवरून मोस्ट प्रोबेबली माहितीच पडलं असेल. तर सांगतो आहे, गुजरातला चाललो आहे. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि फटाफट शूटसाठी निघूया, कारण की ते कंप्लीट करून येऊन पॅकिंग करायची आहे आणि मग निघूया. अँड ॲज युजल अवर डे स्टार्ट्स विथ ब्लॅक कॉफी. ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत आणि फटाफट आम्ही 2 शूट रॅप केलेले आहेत. आता बोईसरला चाललो, एक काम आहे आणि मग घर पे जाके पैकिंग करने की है और निकलने का है और खाना भी खाने का है. तो देखते हैं कैसा टाइम मॅनेज होता है. 12:30 वाजलेले आहेत, जस्ट घरी आलो आणि आत्ता बॅग आणलेली आहे आणि पॅकिंग करायची आहे. पटापट कपडे काढूया आणि पटकन पॅक करू, नंतर जेवू आणि 1:50ची ट्रेन आहे आणि निघूया. 1:15 झालेलं आहे, जेवून वगैरे झालेलं आहे, बॅग पॅक डन. आता निघतोय, पालघर स्टेशनला जाऊया, ट्रेन पकडूया. चला. 1:40 झालेले आहेत आणि बघा एवढं सामान घेऊन आम्ही चालल्यात. आता कोण कोण चालल्यात? आम्ही नाही, मी चालले माझ्या बिझनेस रिलेटेड कामासाठी आणि हे लोक सांगणार कुठेच नाही मला जाऊन. नाही, मी नाही चाललो. मी जर जाणार असेल तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेल. लाभ तुला कसं वाटते? लाभ कुठे चालला, काय बघतो तिकडे जरा मॅटर झालाय बघ. आम्ही आता चाललो वडोदराला. हार्दिक पाटील, ऋतिका पाटील आणि लाभ पाटील हे दोघे मला सोडायला येत आहेत. घेतलंय बॅग मी, चल पाटला पाहिजे ना, बाहेर चाललोय. मित्रांनो, आता मी पालघर स्टेशनला उभा आहे, सामान दाखवली, एवढं सामान घेऊन मी चाललोय. आणि ऐका, ट्रेन आता येणारच आहे, ऑन द वे आहे. पण उद्यापासून व्हिडिओ नाही येणार, हा व्लॉग पण नाही येणार, कारण की रिचार्ज संपणार आहे आणि माझ्याकडे पैसे पण नाही मिळत. आणि चाललोय तर जायला पण पैसे नाही मिळत. उतरल्यानंतर काय कुठे ट्रेन आली आणि जर ह्याने माझ्याकडे हॉटस्पॉट मागितला तर तू लक्षात ठेव. ट्रेन आली दाखव, ट्रेन आली, एक्सप्रेस. मित्रांनो, ट्रेन समोर आहे, एवढं सामान चढवायचं आहे. सामान चढवतो आणि मग तुम्हाला ट्रेनमध्ये भेटतो. बाय बाय गाईज, बाय बोल, बाय बोल ना. इग्नोर कर रहे घरवाले, हम चढ़ के गए, मुंह कर लिया हमसे. 2:50 झाले आहेत, अर्धा तास झालेला आहे आम्हाला निघून. आणि गुड्डी, हाऊ आर यू फिलिंग? गद्दारी कर बे. आपल्याला किती हे बघ काहीतरी दाखवते, हे सोनं कोण पाठवते माहिती आहे ना आपल्या इथे. हो. हा, तर ते गद्दारी कर बे लोक आहेत जरा. आणि आता आपण बसल्यात, ही ट्रेन सर्वात स्लो ट्रेन आज पहिल्यांदा आपण पकडलंय ना, म्हणजे आपल्यासाठी स्लो नाही. मी एकदा गेलेली, आय थिंक. हा, मी एकदा गेली आहे ह्या ट्रेनने आणि बघू आता. कधी तर ट्रेन म्हणजे थांबते, 1-1.5 तास थांबते. तुझा काय क्वेश्चन होता मला, तू काहीतरी विचारलं मला. काय विचारलं का? ही ट्रेन का पकडली? 5 तासवाली, 4 तासवाली का नाही? स्वराज एक्सप्रेस सगळ्यात जर वडोदराला जायचं, वडोदराला काय वैष्णवदेवीला पण जायचं असेल तर मी रेकमेंड करेन की तुम्ही स्वराज एक्सप्रेसने जा. पण आम्हाला वेटिंगचं तिकीट पण नाही भेटलं स्वराज एक्सप्रेससाठी. मग आम्ही हिरणपूर घेतली, बिकॉज स्वराज एक्सप्रेसची 12 वाजता येते, 4 वाजता ती वडोदराला सोडते. म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट अर्धा दिवस भेटतो. आता आम्ही 7ला पोहोचणार आणि मग काय आमचा हा दिवस म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्येच काउंट करतो आम्ही, कारण की सकाळपासून आम्ही पॅकिंग करण्याच्या गडबडीमध्ये. सो आता बघू, 7 वाजता पोहोचतील. आणि पूर्ण फ्लॅटचं म्हणजे पूर्ण एम्प्टी फ्लॅट आहे, रेंटवर घेतलेलं आहे त्यासाठी. आम्ही त्याच्यासाठी चाललो आहे. तर ते पूर्ण आता थोडं आम्हाला सेटअप करायचं आहे आणि नंतर मग आम्ही पुन्हा रिटर्न येते. तर तुम्हाला ते पण बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. तर मला असं वाटतं की हे 3 दिवसाचे ब्लॉग इंटरेस्टिंग असेल तर. आणि पण हार्दिकमध्ये कायच इंटरेस्टिंग आहे, मी असते म्हणून तर खूप साऱ्या गोष्टी इंटरेस्टिंग असतात. तर ठीक आहे. लाभ
व्हॉट आर युअर कमेंट्स ऑन दिस? कुछ नाही, मी नाही काय बोलतो, सध्या ब्रेक आहे, नंतर घे माझी. हार्दिक, सूरत देख लिया, पर तू की सूरत कब हमें दिखाएगा और तू खुद कब देखेगा? तेरे जैसी बहन होगी तो शायद अगले जन्म में भी नहीं दिख सकती सूरत उसकी. ऐसा बोला है ना, नहीं दिखेगी. सात वाजून 20 मिनटं झालेले आहेत आणि 5 तास आणि 20 मिनिटाचा आमचा प्रवास आहे तो समाप्त झालेला आहे. आणि आता कुठे पोचल्यात? आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर वडोदराला, तुम्ही बघू शकतात. ऋतिका पाटील तिचे छोटे मोठे फॅन्स भेटलेले ट्रेनमध्ये तिच्या सफरच्या साथींना बाय करत आहेत आणि आता लाभ पण चाललेला आहे. तुला कसं वाटते वडोदराला पोचून? मला खूपच छान नाही वाटत आहे, कारण की मला आलेली आहे. चला लवकर प्लीज हार्दिक ऐसा कर. बाय बाय. फायनली गाईज आफ्टर नोव्हेंबर, सॉरी हां नोव्हेंबर नंतरच हा नजारा बघायला भेटतो, कारण की मी जानेवारीमध्ये आलो होतो पण कारने आलो होतो बाय रोड. आम्ही आता रिक्षामध्ये बसलेले आहेत आणि ऋतिका पाटील आम्हाला टाकून पळत आहे. कारण की फ्लॅटमध्ये बायली पण नाही मिळत, तर ती मला घेऊन यायला लागेल आता. तर आपले एकमेव प्रतिष्ठानिक प्रज्वल ठाकूर आमच्या उर्फ सूरज चव्हाण ते इथे उपस्थित असल्या कारणी आम्हाला त्यांची खूपच मदत पहिल्यापासून राहिलेली आहे. मी शब्द सांगू शकत नाही, इतकी मदत मला त्यांची आजपर्यंत राहिलेली आहे. तर आता पण या मदतीला सुद्धा तेच धावून येत आहेत आणि आम्हाला बाळजी घेण्यात ते खूपच मदत करणार आहेत. तर आता मी कसा व्लॉग कंटिन्यू करू? ठीक आहे, मला जमलं तर मी एखाद शॉट काढेल की मी बाळजी वगैरे घेते, कसं हार्दिकला कॉन्टेंटची गरज आहे ना. आय विल हेल्प यू. वडोदरामध्ये ट्रॅफिकने खूप घाणपणे स्वागत केलेलं आहे आमचं. तर मित्रांनो आम्ही पोहोचलेत, लिफ्टमध्ये पूर्ण सामान घेऊन. फुल स्टॉक आमचं लोड झालंय. आता आम्ही पहिले जातात, एंट्री मारतात आणि मग ब्लॉग कंटिन्यू करू सामान वगैरे घेऊन. फायनली मित्रांनो पोचल्यात वडोदराला आणि बघा फ्रेममध्ये प्रज्वल ठाकूर आफ्टर एजेस आणि वी आर हॅव्हिंग दावत चिकन चपाती. अँड आता तुम्हाला आम्ही जेवतो त्यानंतर भेटतो. पाय गिझर कोणीतरी ऑन ठेवलेला आता माहिती नाही, आणि बटन म्हणजे गिझरचं फॅनचं वगैरे बटन असते तिकडे होतं म्हणून सर्वच बटन ऑन केली होती. आणि मी गेलो पाय धुवायला, धुतले भाई कॉलेज चांगले कॉलेज भेटेल लाईक द्या. काय 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 हॅपी प्लॅनेटचं रूम म्हटलं भाई एवढं भारी लागलं तुला? अरे नाही 10 मिनिटापासून खातोय ना म्हणून. एक स्कूटी, 2 स्कूटी, पुढे प्रज्वल आणि गुड्डे आहेत आणि इथे मी आणि लाभ आहेत. आम्ही एक नाईट राऊंडला निघालो होतो. सूरसागर जवळ फालुदा पिला, प्रज्वलने फ्रूट सलाड खाल्लं, लाभने फालुदा आणि गुड्डीने आईस्क्रीम. आणि इथून पुढे एक गोल राऊंड मारू कुठेतरी आणि मग घरी जाऊ. 11:15 वाजलेले आहे आणि वडोदरा फिरून बसलेला आहे. खूप करतो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या उद्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय आणि मी भांडी आणायला गेलेली पण मी शॉर्ट नाही काढणार, सॉरी, कारण की माझ्यासोबत होता प्रज्वल ठाकूर. बाय.